ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। मोठ्याने म्हणा। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। बसवं प्रणवाकारं बसवं शरणागत रक्षकवरलोलं बसवं जन्मकुठारं बसवं नमामि। मोठ्याने म्हणा। बसवं नमामि श्री गुरु बसवेशं प्रणवारूढतु प्रणवस्वरूपतु प्रणव प्रकृति संज्ञतु प्रणव षडंग समरसा अमुचा कुडल संगम देवा। हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा मजण म्हणवावे। हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ऐसेची म्हणवावे। कुडल संगम देवा आपल्या महान घरचा पुत्रची मज म्हणवावे। बसव गुरूंची तत्वे जगती व्यापू दे मानव कल्पित जातीयता समूळ नष्ट होऊ दे। विश्व मानवतेची सरिता जगभर वाहू दे। सृष्टिकर्त्याची करुणा आम्हा रक्षू दे। शिव शरणांची करुणा आम्हा रक्षू दे। श्री गुरु बसवासी शरणालो मी इष्टलिंगासी शरणालो मी। शरणगणासी शरणालो मी करुण प्रसाद स्वीकारलो मी। गणपदवी मिळविलो मी। लिंगायत धर्मपिता विश्वगुरु महात्मा बसवण्णा त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने उपस्थित सर्व शरण मंडळी, इथं उपस्थित आणि आपापल्या घरात बसून का होत नाही पण माझा आवाज ऐकणारे तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थित परशिवाला अनंत प्रणिपात करतो। सर्वांना शरणू शरणार्थी। एकदा मना मोठ्याने शरणू शरणार्थी शरणू शरणार्थी। या देशाचा गौरव लिहित असताना एका सुभाषितकारानं खूप सुंदर सुभाषित लिहिलं। सुभाषित एवढं सुंदर आहे, तो म्हणतो हिमालयम समारभ्यम व्याद बिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम भारतम प्रचक्षते। ऐकू येते का सगळ्यांना?
सुभाषित असा आहे, हिमालयम समारभ्यम यादविंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम. म्हणजे हिमालयापासून, आवाज कमीच राहून दे, मी ऍडजस्ट करतो, एकच कॉन्स्टंट ठेव. म्हणजे हिमालयापासून सुरुवात झालेल्या आणि कन्याकुमारीपर्यंतच्या समुद्र वलयांकित भूमीला तम देव निर्मितम देशम भारतम प्रचक्षते असं म्हटलंय. त्या सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की ही भूमी देवांनी निर्माण केली. तो जर मला कुठं भेटला तर मी त्याला सांगेन की तुझ्या सुभाषितामध्ये थोडी दुरुस्ती कर, कारण ही भूमी जशी देवांनी निर्माण केली तसं देवाला देखील ज्यांच्याकडे बघून जगण्याचा हेवा वाटावा एवढं कर्तृत्ववान जीवन ज्यांनी जगलं त्या महापुरुषांनी ही भूमी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून भारताचा एक वेगळा लौकिक या जगामध्ये आहे. बसवण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी नेहमी सांगत असतो, जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है. जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती है. हम लिंगायतों का बाप महात्मा बसवण्णा है, उसकी इज्जत लंडन के थेम्स के किनारे हुई है. लक्षात घ्या. इंग्लंडमध्ये त्याचा लौकिक वाढला. आता इंग्लंडमध्ये काही लिंगायताचं मतदान नाही त्याचा पुतळा बसवायला. आपल्याकडे जात बघून पुतळे बसवलं जाते, पण बसवण्णांचा पुतळा इंग्लंडमध्ये बसला थेम्सच्या किनाऱ्यावर, म्हणजे जातीच्या बळावर नाही. बघा, महापुरुषांनी कधीही जातीचं काम केलं नाही आणि जो जातीचं काम करतो तो कधीही महापुरुष होत नाही. महापुरुषांनी विचाराचं काम केलं, माणसांचं काम केलं. माणसाला केंद्रस्थानी ठेवून महापुरुषांनी आपली सगळी जीवनाची रचना उभी केली. 12व्या शतकामध्ये परिस्थिती एवढी विचित्र होती. मी नेहमी सांगत असतो, सिच्युएशन क्रिएट द लीडरशिप. म्हणजे परिस्थितीतून तयार झालेला नेता. सिच्युएशन क्रिएट द लीडरशिप. आणि दुसरा आहे लीडर क्रिएट द सिच्युएशन. नेत्याने तयार केलेली परिस्थिती. एक परिस्थितीतून निर्माण झालेला नेता आणि पुन्हा त्याच नेत्याने निर्माण केलेली परिस्थिती म्हणजे इतिहास. बसवण्णा ज्या कालखंडामध्ये जन्माला आले ते शतक 12वं शतक आहे. बसवण्णांना समजून घ्यायचं असेल तर देव म्हणून नाही, माणूस म्हणून समजून घ्यावा लागेल. कारण बसवण्णा क्रांती पुरुष आहे, तो इतिहास पुरुष आहे. 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी एक सुंदर वचन लिहिलं, कारण त्यावेळेस जात व्यवस्था होती. ज्यावेळेस या देशावरती आर्यांचं आक्रमण झालं त्यांनी वर्णव्यवस्था लागू केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण ह्या देशामध्ये लागू झाले. या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाकारुणिक तथागत बुद्धानं मोठं आंदोलन केलं. बुद्धानं सांगितलं, लोक हो, माणूस एक आहे, आपण सगळे एक आहोत. नंतरच्या कालखंडामध्ये 12व्या शतकामध्ये वर्णव्यवस्था संपली होती, जात व्यवस्था निर्माण झाली. आता जात व्यवस्था निर्माण झाली. जात एवढी विचित्र आहे, निव्वळ एक तरी जात कुठं ठेवली. आता आम्ही लिंगायत जर म्हणलो तर लिंगायतामध्ये दीक्षिवंत वेगळंच, चिलवंत वेगळंच, रासवंत वेगळं, पंचम वेगळा, जंगम म्हटलं तर माला जंगम वेगळं, बेडा जंगम वेगळा, बुडगा जंगम वेगळा, मठदेवरू वेगळे, मठपती वेगळे, हिरेमठ वेगळे, फुलमाळी वेगळा, लिंगायतमाळी वेगळा, लोहारात पण तीच परिस्थिती, चांभारात पण तीच परिस्थिती, कुंभारात पण तीच परिस्थिती. म्हणजे माणसाला जात व्यवस्थेमध्ये एवढं गुरफटून टाकलं 12व्या शतकामध्ये की या व्यवस्थेमध्ये माणसाचा प्राणच निघून जात होता. अशा वेळेस बसवण्णांनी एक सुंदर वचन लिहिलं 12व्या शतकामध्ये. वचन एवढं सुंदर आहे, बसवण्णा म्हणतात, मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत.
म्हणजे मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत. बरोबर आहे. हत्तीचे आहेत, उंटाचे आहेत, बैलाचे आहेत, वाघाचे आहेत, मोराचे आहेत, आपण सांगू शकतो. मातीवर उमटलेल्या जनावराच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकतो हे पाय कुठल्या जनावराचे आहेत. पण त्याच मातीवर उमटलेल्या माणसांच्या पायाचे ठसे बघून आपण सांगू शकत नाही हे पाय कुंभाराचे आहेत, हे मराठ्याचे आहेत, हे चांभाराचे पाय आहेत, हे लिंगायताचे पाय आहेत, आपण सांगू शकत नाही. म्हणजे जात ही देवनिर्मित नाही, जात ही निसर्ग निर्मित नाही. बसवण्णा म्हणतात जात ही व्यवसायातून निर्माण झाल्या. एक वचन लिहिलं बसवण्णांनी त्याच्यासाठी, जो लोखंड तापवला तो लोहार झाला, ज्याने मातीपासून भांडे कोंडे बनवलो तो कुंभार झाला, ज्याने कातड्याची चप्पल शिवला तो चांभार झाला, ज्याने लाकडापासून अवजार बनवले तो सुतार झाला, ज्याने मळा केला तो माळी झाला. बसवण्णा म्हणतात आम्ही सगळे एक समान आहोत, फक्त आमचे व्यवसाय वेगळे. दुर्दैवाने नंतरच्या काळात याच जाती धार्मिक लोकांच्या हातातलं शस्त्र बनल्या. म्हणजे या जाती धार्मिक लोकांच्या हातातलं शस्त्र बनल्या. चालू काळामध्ये याच जाती राजकीय लोकांच्या हातातलं शस्त्र बनलं आहे. म्हणजे भारताचा अभ्यास करायचा असेल तर जातीशास्त्राचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. भारताचा अभ्यास उगा इतिहास वाचून होणार नाही. भारतात राहणाऱ्या जाती, त्या जाती का पडल्या आणि जातीशास्त्राची मानसिकता काय याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये त्या शास्त्राचा अभ्यास केला आणि जात निर्मूलनाचं पहिलं आंदोलन मध्ययुगीन भारतामध्ये महात्मा बसवण्णांनी सुरुवात केलं. बसवण्णांच्या जन्माचा कालखंड आहे 12वं शतक. बागेवाडी नावाचं गाव, आईचं नाव मादलांबिका आणि वडिलांचं नाव पंडित मादरस, मादिराज होतं. आणि त्या काळातल्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम बसवण्णावरती होत होता. बघा, मानसिक गुलामी एवढी विचित्र परिस्थिती आहे की त्या मानसिक गुलामीला तोडणं हेच महापुरुषांचं काम आहे. काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला मानसिक गुलामीच्या. आता आपल्याकडं सगळेजण म्हणतात की मांजर आडवं गेले की काय राहते, बोलत चला. मांजर आडवं गेले की अशुभ म्हणजे अप्पेशी, शुद्ध भाषेत मांजर आडवं गेले की अप्पेशी. आता ते मांजर तेसतेनं उंदरं हुडकून परेशान राहते, त्याला काहीच माहित नाही हे नळेगाव आहे का काय आहे, काही नाही, त्यानं त्याच्या कामात आहे. पण मांजर आडवं गेलं की मानसिकता एवढी विचित्र आहे की आपण म्हणतो अपशकुन झालं, अपेशी झालं. आता टिवटिवी आरडल्यावर कोणतर मेलं म्हणतो आपण, बरोबर आहे ना. आपल्याकडल्या महिला वगैरे म्हणतात टिवटिवी आरडली की कोणतर मेलं. आता टिवटिवी आरडल्यावर जर खरंच माणसं मरत असतील तर आपण एक काम करू, देशातल्या सगळ्या टिवटिव्या गोळा करून पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेऊन ठेवूत आणि पाकिस्तानकडे तोंड करून आरडायला लावूत. मरतील का माणसं? ही जी मानसिक गुलामी आहे, या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये, अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये, स्त्रियांच्या शोषणाच्या विरोधामध्ये 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी आपली भूमिका मांडली. आणि म्हणून तो कालखंड समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण तो काळ एवढा विचित्र होता की सावली पडली तरीही सावलीचा विटाळ असायचा. एक छोटंसं उदाहरण आहे बसवण्णांच्या जीवनातलं. अनेक देवांच्या उपासना. पूर्वीच्या काळी नवरा मेला की बाई सती जायची. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणजे नवरा मेला की स्त्री काय करायची? सती जायची. ही सती जायची पद्धत तुम्हाला माहिती आहे का कशी होती? बघा, राजाराम मोहन रायचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं किंवा त्या काळातल्या परिस्थितींचं अवलोकन केलं की लक्षात येईल की बाई सती जायची नवरा मेल्यानंतर. म्हणजे कसं, एकतर नवऱ्याचं वय जास्ती असायचं आणि कमी वयातल्या मुलींचं लग्न व्हायचं आणि त्यामुळे नवरा लवकर मरायचा वेगवेगळ्या रोगांनी, आजारांनी. आणि मग हा मेला की त्या बाईला आंघोळ घालायचे, हिरवा शालू नेसवायचे, कोपऱ्यापर्यंत काकणं भरायची, तिला मळवट कुंकवानं भरायचे आणि त्या मृतदेहाबरोबर या बाईची देखील मिरवणूक काढायची. सतीमाई चालली, सतीमाई चालली, सतीमाई चालली, असं सगळा गलका उठायचा.
मोठं सरण रचलं जायचं आणि त्या सरणावर त्या मेलेल्या माणसाचा मृतदेह लांब पडायचा, त्याचं मुंडकं त्या बाईच्या मांडीवर ठेवायचे आणि सरण पेटवायचे. ती बाई लवकर जळावं म्हणून तिला तुपानं भिजवायची. अग्नीचा शेकाटा बसल्याबरोबर ती बाई जीवाच्या आकांतानं उठून उभी राहायची, त्या चितेच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करायची. पण बाहेर थांबलेले लोक हातामध्ये भला मोठा बांबू घेऊन त्या बाईला परत त्या चितेमध्ये लोटायचे. ती ओरडू नये, ती चिरकू नये, तिच्या आवाजानं घरातल्या लोकांच्या मनामध्ये दया निर्माण होऊ नये म्हणून मोठमोठ्यानं तुतारे, नगारे, ढोल वाजवायचे आणि त्या बाईचा आवाज त्या वाद्यांमध्ये विरायचा आणि दिवसा ढवळ्या देवाच्या, धर्माच्या, परंपरेच्या नावावर बाई जळायची. सती प्रथेच्या नावाखाली या देशात आतापर्यंत असंख्य महिला मेल्या. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की नवरा मेल्यानंतर या देशात बाया सती गेल्या, पण बायको मेली म्हणून एकही बहादर सत्या गेला नाही. कारण पुरुषप्रधान व्यवस्था आहे. बसवण्णांनी या व्यवस्थेला विरोध केला, कारण वय वर्ष होतं 8. देवाचं स्वरूप सांगत असताना बसवण्णांनी म्हणलं की श्रीमंत लोक मंदिरं बांधतात, गरिबांनी काय करावं? माझे पाय हेच माझ्या शरीररूपी मंदिराचे खांब आहेत, माझं मस्तक हेच माझ्या शरीररूपी मंदिराचा कळस आहे, माझं शरीरच मंदिर आहे, इष्टलिंगच माझा परमात्मा आहे, मला मंदिरांची आवश्यकता नाही. हा क्रांतिकारी विचार बसवण्णांनी 12व्या शतकात मांडला. देवालयापेक्षा देहालयाला महत्व दिलं, कारण हेच शरीर आहे की या शरीराने आपण जगाला सुंदर आणि सुखी बनवू शकतो. 8व्या वर्षी बसवण्णांच्या घरामध्ये मुंज करण्याची पद्धत होती. एक छोटंसं उदाहरण, ठिणगी नेमकी कुठं पडली? बसवण्णांना असं का वाटलं की आपण विद्रोह मांडावा? कुठं वाटलं नेमकं? बघा, मी नेहमी सांगत असतो, आपण लिंगायत आहोत, एक स्वतंत्र जीवन पद्धती आहे आपली. कोरोना आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा विमानं बंद झाली. कोरोना आला, विमानं बंद झाली. कोरोना आला, रेल्वे बंद झाल्या, एसट्या बंद झाल्या. कोरोना आला, दळणवळण वाहतूक व्यवस्था बंद झाली. कोरोना आला, भाजी मंडई, मार्केट लाईन सगळं बंद झालं. सराफ लाईन, आडत लाईन सगळं बंद झालं. कोरोना आला, मंदिरं देखील बंद झाले. कोरोना आल्याबरोबर मठ बंद झाले, 12 ज्योतिर्लिंग बंद झाले, 4 धाम बंद झाले. कोरोना आल्यावर मशिदी, दर्गे, बुद्धविहार, चर्च, गुरुद्वारा. कोरोना आल्यानंतर सगळ्या धर्माच्या उपासना पद्धतीवर परिणाम झाला, पण लिंगायतांच्या गळ्यातल्या लिंग पूजेवर मात्र कुठलाही परिणाम झाला नाही. हे महात्मा बसवण्णांच्या दूरदृष्टिकोनाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की माझ्या गळ्यातला परमात्मा आणि माझं शरीर हेच मंदिर आहे आणि त्याची उपासना हाच धर्म आहे. हे 12व्या शतकात बसवण्णांनी सांगितलं. एक छोटंसं उदाहरण बसवण्णांनी सांगितलं. घरी मुंज करण्याचा प्रघात होता, कारण वैदिक व्यवस्थेमध्ये ते जन्माला आले होते. वडिलांना विचारलं, हे सगळं घर वगैरे रंगवताय, पै पाहुण्यांना सगळ्यांना बोलवताय, कुठला सण आहे का? असं म्हणल्यावर वडील म्हणले, बसवण्णा तुझी मुंज आहे. मुंज आहे म्हणल्यानंतर बसवण्णांनी विचारलं वडिलांना, मुंज म्हणजे काय? वडिलांनी उत्तर दिलं, जन्माना जायते शूद्रा संस्कारा द्विज उच्चते. जन्माने सगळे शूद्र आहेत, संस्काराने मी द्विज होणार आहे. असं तर मग माझी बहीण माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, तिची पण पहिल्यांदा मुंज करा आणि मग माझी मुंज करा, असं प्रश्न मांडला. वडिलांनी म्हणले, बाबा स्त्री शूद्र आहे, स्त्री दास्य आहे, तिला देवाधर्माचा अधिकार नाही. असं म्हटल्यानंतर 8व्या वर्षी बसवण्णांनी प्रश्न केला धर्मपीठापुढे की जिच्या पोटी मी जन्माला आलो, मी सवर्ण असतो, पण जिच्या पोटी मी जन्माला आलो ती मात्र शूद्र, असे 2 न्याय मी खपून घेणार नाही. स्त्रीला सन्मान जर नसेल तर तुमच्या परंपरेला मी विरोध करतो, असं म्हटलं. आणि या देशातल्या तमाम स्त्रियांना, मग कुठल्या का जातीची राहत नाही, तिला न्याय मिळावा म्हणून वयाच्या 8व्या वर्षी घर सोडणारा महात्मा बसवण्णा हा जगाच्या पाठीवरला
पहिला स्त्री मुक्तीचा दाता आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. 8व्या वर्षी घर सोडलं आणि कुडल संगम क्षेत्री 12 वर्षाचा अभ्यास केला. कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा या 3 नदींच्या संगमावरती कुडल संगम नावाचं एक क्षेत्र आहे. तिथे त्या काळामध्ये शालेय शिक्षण चालायचं. बघा, 63 वर्ष बसवण्णा जगले, 53 वर्ष मन्मथ स्वामी जगले, 83 वर्ष बुद्ध जगले. 8व्या वर्षी घर सोडलं, 12 वर्षाचा अभ्यास केला, 36 वर्ष बसवण्णा प्रधानमंत्री होते, 27 वर्ष बसवण्णांचा अनुभव मंडप चालला. ही सगळी जर गोळाबेरीज केली त्यांच्या जीवनाची, तर 63 वर्षाच्या कालखंडामध्ये बसवण्णांच्या जीवनातले 8 ते 10 वर्ष हे मंगळवेढ्यामध्ये गेलेत. 12 वर्षाचा तिथला अभ्यास झाला, कारण अभ्यास केल्याशिवाय परिवर्तन होत नाही. रिकाम्या डोक्याने समाजाचं कधीही परिवर्तन होत नाही, लक्षात घ्या. आपल्याकडे सवय आहे, पाया पडलं की विषय संपला असं आपण समजतो. एका गावामध्ये असंच एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक माणूस पाया पडायला गेला. त्याने बघितलं, घंटी उंच होती. उडी मारून त्यानं घंटी वाजवायचा प्रयत्न केला. त्या माणसाने, त्याची उंची कमी होती, घंटी काही पोहोचत नव्हती. त्यांना कात्तावून उडी हाणलं जोरात. थोडा हात घंटीपर्यंत पोहोचला, पण घंटी काही वाजली नाही. आता बिना घंटी वाजवता जर पाया पडलं तर काय महादेव केस करणार आहे का आपल्यावर? पण नाही. मानसिक गुलामी विचित्र आहे, मानसिक गुलामी. त्यानं अजून कात्तावून घंटी वाजवलं, थोडं कमी पडलं. हाय तेवढा अवसान गोळा करून त्यानं जोरात उडी हाणलं, घंटी वाजली आणि काष्टा फिटला त्याचा. काष्टा फिटल्यावर तेवढ्यात दुसरं माणूस त्या देवळात शिरलं. त्यानं बघितलं घंटी वाजलेली आहे आणि ह्या माणसाचा काष्टा फिटलेला आहे. त्याला असं वाटलं की गड्या ह्या गावामध्ये प्रथाच असेल, काष्टा फेडायचं आणि घंटी वाजवायची पद्धत असेल वाटलं त्याला. आणि ते चांगलं 6 फुटाचं होतं. घंटी त्याच्या कानाला येऊ लागली, पण त्यानं स्वतःच्या हातानं काष्टा काढला आणि मग ते घंटी वाजवायचा प्रयत्न केला. ही मानसिक गुलामी आहे, लक्षात घ्या. बसवण्णांनी या मानसिक गुलामीच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं. देवांची भीती, धर्माची भीती, याची भीती, त्याची भीती, ह्या सगळ्या भीतीपोटी, लोभापोटी निर्माण झालेले देव आहेत. बसवण्णांनी म्हटलं शाश्वत परमात्मा एकच आहे. तुकोबारांनी सांगितलं, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बसवण्णांनी सांगितलं, सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये देव पाहणं याच्यापेक्षा मोठा. बसवण्णांना लोकांनी विचारले की बा धर्माला नेमकं आधार काय, धार्मिक माणूस कशावरनं ओळखावा? आता अंगभर आपण पट्टे ओढलो, धार्मिक होऊ शकतो का? लोकांनी प्रश्न विचारला बसवण्णाला. बसवण्णांनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणलं, लोक हो, धर्माला आधार देव नाही, धर्माला आधार मंदिर नाही, धर्माला आधार तीर्थ नाही, मंत्र नाही. धर्माला आधार जर काय असेल तर दयवे धर्मद मूलवय्या. माणसाच्या अंतःकरणात दया असेल तरच माणूस धार्मिक, नाहीतर बाकी सगळे अवडंबर आहेत, त्याची माणसाला आवश्यकता नाही. आणि म्हणून सरळ सरळ सोप्या शब्दामध्ये बसवण्णांनी ही भूमिका मांडली. 12 वर्षाचा पूर्ण अभ्यास झाला. मंगळवेढ्यात बसवण्णांचे मामा होते. बसवण्णाला 2 मामा होते, बलदेव आणि शिवदेव. बसवण्णाला एक भाऊ पण होता बरं का, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. सांगवे सरांना बहुतेक माहिती आहे, कारण जे चळवळीत काम करतात त्यांना या गोष्टीची जाणीव आहे. बसवण्णांच्या वडिलाचं नाव मादिराज, बसवण्णांचं नाव बसवराज. बसवण्णांना मोठी बहीण होती, तिचं नाव अक्कनागम्मा. आणि बसवण्णाला अजून एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं देवराज. देवराज 1 नंबर, दुसऱ्या नंबरला अक्कनागम्माचा जन्म झाला आणि सगळ्यात शेवटचं पुत्र म्हणजे बसवराज. 2 मामा होते, बलदेव आणि शिवदेव. बलदेव मामा हा बिज्जळाकडं सेनापती होता. बिज्जळ कुठं? मंगळवेढ्याचा मांडलिक होता तो.
सुभेदार होता, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्याची मुलगी गंगांबिका, बलदेवानं म्हटलं आपल्या भाच्याला आपण आपली मुलगी द्यावी, आणि बसवण्णांचं लग्न मंगळवेढ्यामध्ये झालं. एक बसवण्णांना त्या लग्नामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बिज्जळानं बघितलं, राजा बिज्जळानं बघितलं सगळ्यात पहिल्यांदा. बिज्जळ खूप हुशार होता, राजा होता तो मंगळवेढ्याचा. आणि राजकारण कोणाचं टिकते सांगू का तुम्हाला? जातीचे लोक लई झाले म्हणून राजकारण टिकत नाही, पैसे लई झाले म्हणून राजकारण टिकत नाही. मग राजकारण कोणाचं टिकतंय? ज्या माणसाला आपल्यासोबत लायकीची माणसं बाळगता येतात, लायकीची माणसं टिकवता येतात, त्याचंच राजकारण टिकतंय. नेत्याच्या सोबत नालायक लोकांची फळी तयार झाली की डिपॉझिट जप्त होते, लक्षात घ्या. बिज्जळ हुशार होता. त्यानं म्हणला, अरे बसवण्णासारखा प्रामाणिक, हुशार, विद्वान असा माणूस जर आपल्या राज्यामध्ये राहिला तर आपल्या राज्याचा लौकिक वाढेल. चांगली माणसं ज्या संघटनेत काम करतात ती संघटना मोठी होते, चांगली माणसं ज्या संस्थेत काम करतात ती संस्था मोठी होते, चांगली माणसं ज्या व्यापारामध्ये काम करतात तो व्यापार मोठा होतो. बिज्जळाला माहिती होतं बसवण्णा प्रामाणिक आहे, विद्वान आहे, हुशार आहे. आपण काय करायचं, आपण या माणसाला आपल्या दरबारात ठेवूया. आणि त्याने विनंती केली बसवण्णाला की तुम्ही आमच्या दरबारामध्ये रुजू व्हा. आणि मग बिज्जळ राजाच्या मंगळवेढ्याच्या दरबारामध्ये बसवण्णा सगळ्यात पहिल्यांदा कर्णिक पदावर रुजू झाले, क्लार्क पदावर. एके दिवशी काय घटना घडली, एक जुनं डॉक्युमेंट सापडलं बिज्जळाला, म्हणजे राजाला. त्याच्या तिजोरीमध्ये एक जुनं डॉक्युमेंट होतं. ते डॉक्युमेंट कागदपत्र पाहिल्यानंतर त्याचं डोकं काम करत नव्हतं. काहीतरी लिहिलंय, तिजोरीत आहे, बापजाद्यांनी जपून ठेवलंय, म्हणजे याच्यात काहीतरी महत्वाचं आहे. सगळ्यांना विचारलं नेमकं काय आहे, कोणाचं डोकं चालत नव्हतं. तेवढ्यात ते डॉक्युमेंट बसवण्णांच्या समोर आलं. बसवण्णांनी बिज्जळाला म्हणलं, बिज्जळा, माझं तर्क असं सांगतंय की हे जे वाडवडिलांनी जपून ठेवलेलं कागदपत्र आहे, ताम्रपट आहे, त्या ताम्रपटावर असं लिहिलेलं आहे की तू ज्या सिंहासनावरती बसलेला आहेस त्या सिंहासनाखाली करोडो रुपयांच्या सुवर्णमुद्रा दडलेल्या आहेत. तू काय कर, हे सिंहासन फोडून टाक, ह्याच्या खाली खंद, प्रचंड संपत्ती जमा होईल. असं म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांनी म्हणलं सिंहासन फोडणं बरोबर आहे ना, पेशी राहते, हे राहते, ते राहते. पण बसवण्णांनी म्हणलं माझ्यावर विश्वास असेल तर फोडून टाक, कारण संपत्ती महत्वाची आहे. राज्यकारभार करायचा असेल तर साधन सामुग्री लागणार आहे. बिज्जळाला माहिती होती की आपण कोणावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यांचा विश्वास बसवण्णावरती होता. ऐकल्याबरोबर त्यांनी सिंहासन फोडलं, ती जागा उकरली आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या हंड्यांची उतरणच्या उतरण तिथं लागली. बिज्जळाचा विश्वास बसला की हा माणूस तार्किक आहे, प्रखर बुद्धिमत्तेचा आहे. बसवण्णाला अर्थमंत्री केलं. बसवण्णांनी म्हणलं, राजा, हा पैसा आपल्या व्यक्तिगत उपयोगाचा नाही, राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे. या सगळ्या पैशातून आपण राज्याचा विकास करू. आणि आजही 12व्या शतकातल्या बसवण्णांनी खणलेल्या विहिरी, तळे आपल्याला तिथं मंगळवेढ्यात बघायला मिळतात. मोठी विकासाची कामं त्यावेळेस झाली. हे सगळं घडत असताना कल्याण जे आपल्या उदगीरच्या जवळ आहे, भालकीच्या जवळ बसव कल्याण, त्या कल्याणचा जो राजा होता, तिसरा तैलप राजा, तो होता व्यसनी, नादिक राजा होता. बसवण्णांनी म्हणलं शेजारच्या राज्याचा राजा हा खूपच दुर्बल आहे, तू ताबडतोब कल्याणवरती स्वारी कर आणि कल्याण ताब्यात घे. ऐकलं बिज्जळानं आणि युद्ध झालं त्या ठिकाणी आणि कल्याण ताब्यात घेतलं बसवण्णांनी, बिज्जळांनी. आणि तिथं बसवण्णा प्रधानमंत्री म्हणून कल्याणला रुजू झाले. आता आपल्याकडे प्रधानमंत्री झाल्याबरोबर किंवा मुख्यमंत्री झाल्याबरोबर किंवा अजून कुठल्या पदावर गेल्याबरोबर घोषणा करण्याची पद्धत आहे, व 1 किलो साखर करू, 1 रुपये किलो तांदूळ करू, वगैरे वगैरे. बसवण्णा प्रधानमंत्री झाले, पण त्यांनी फुगट काही द्यायचं नाही असं ठरवलं होतं.
बसवण्णांनी प्रधानमंत्री झाल्याबरोबर एक घोषणा केली, लोक हो, मी कल्याण राज्याचा प्रधानमंत्री आहे, इथून पुढे मी या कल्याण राज्याचा कैलास करतो, अशी भूमिका मांडली. आता कल्याणचा कैलास करतो म्हणजे सगळ्याला इबीत लावून फिरितो असं म्हटलं नाही. कैलासाची खूप सुंदर व्याख्या बसवण्णांनी केली. आपल्याकडे म्हणतात माणूस मेलं की काळ्या गाईचं शेपूट धरून कैलासाला गेलं म्हणतात. आता ह्यानं कधीच नीट राहिना, गावात नीट राहिना, लोकाबरोबर नीट राहिना, आईबापाला पोसत नाही, भावाबरोबर संबंध नीट नाहीत, कोणाबरोबर चांगलं वागत नाही, आणि हा माणूस मेला तरी बी काळ्या गाईचं शेपूट धरला तरी बी कैलासाला जाईल का? बसवण्णांनी म्हणलं नाही, कैलास कैलास न ओरडणाऱ्या लोकांनो, तुम्ही ज्याला कैलास समजता तो कैलास जमिनीचा तुकडा आहे, बर्फाळलेली जमीन आहे. खरं कैलास मी सांगतो म्हटलं, आपण स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं. काम स्वतःचं कुठलंही असू दे, माझं काम, स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं, आपापल्या कुटुंबाबरोबर प्रामाणिकपणे राहणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर प्रामाणिकपणे राहणं, कष्ट करणं, कायक करणं म्हणजे कैलास आहे. कायकवे कैलास, श्रम हीच पूजा, ही भूमिका 12व्या शतकात बसवण्णांनी मांडली. बघा, बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा कुठं बसला? मलाही प्रश्न पडला की महात्मा बसवण्णांचा पहिला पुतळा, जगाच्या पाठीवरला पहिला पुतळा कुठं बसला असेल? जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांनी जिवंत असताना कोल्हापूरला बागल नावाच्या एका माणसाने बिंदू चौकामध्ये बसवला. मग बसवण्णांचा पहिला पुतळा कुठं बसला असेल? बेंगलोरला नाही, बसव कल्याणला नाही, कुडल संगमला नाही. नीट ऐका, कान उघडे ठेवून. बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा दिल्लीत नाही बसला. बसवण्णा गेल्यानंतर बसवण्णांचा पहिला पुतळा रशियामध्ये बसला. रशियाच्या लोकांनी बसवला. तोपर्यंत आपण झोपीत होतो. आपण बसवण्णाला बैल समजायचं. बैलाची पूजा केली की बसवण्णाची पूजा केली म्हणायचो, कारण आपल्या डोक्यात महापुरुषांना बैल बनवलं होतं. बसवण्णा बैल नव्हता, क्रांती पुरुष होता. मग तो रशियात कसं काय बसला पुतळा? बघा, रशियाच्या लोकांनी खूप मोठी क्रांती केली. त्यांनी घोषणा केली मार्क्सनी, जगभरातल्या कामगारांनो संघटित व्हा. ही घोषणा कोणी केली? रशियाच्या लोकांनी. कामगारांची मोठी चळवळ रशियाने चालली. मार्क्स, जगभरातल्या कामगारांचं संघटन झालं रशियाच्या क्रांतीमध्ये. आणि रशियाच्या लोकांनी विचार केला की या जगाच्या पाठीवर कष्ट करणाऱ्या माणसाची दखल घेणारा पहिला नेता कोण? त्यांनी विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भारत नावाच्या देशामध्ये बसवण्णा नावाचा एक माणूस 12व्या शतकात होऊन गेला की ज्यांनी कष्ट करणाऱ्या लोकांचं संघटन केलं होतं, श्रमाला प्रतिष्ठा दिली होती, घाम गाळणाऱ्या माणसाला देव म्हटलं होतं. हे लिंग गंगेच्या पाण्यानं नाही, तर घाम कष्ट करून जे घाम निघणार आहे त्या घामानं जर इष्टलिंगाची पूजा झाली तर महादेवाची खरी पूजा झाली, असं सूत्र 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी मांडलं. म्हणून कष्टकऱ्यांचा पहिला नायक बसवण्णा असल्यामुळे श्रमिकांच्या चळवळीनं रशियामध्ये महात्मा बसवण्णांचा पहिला पुतळा उभा केला आणि पुतळ्याखाली लिहिलं की हा तोच माणूस आहे जो कष्ट करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा दिला. तोपर्यंत भारताला माहिती नव्हतं. आपल्याला आपले महापुरुष कळत नाहीत. वेळ निघून गेली की मग आपल्या डोक्यात चालते. पण बसवण्णा आहेत तोपर्यंत बसवण्णाला न्याय मिळाला नाही आणि नंतरही न्याय मिळाला नाही. लक्षात घ्या, 12व्या शतकात त्यांनी केलेलं काम एवढं अतुलनीय काम होतं की जगभरात मॅग्ना कार्टा नावाची एक व्यवस्था होती. त्या मॅग्ना कार्टाच्या व्यवस्थेमुळं इंग्लंड म्हणायचा की लोकशाहीचे जनक आम्ही आहोत. खरं तर इंग्रज लोक जगावर राज्य करायचे, अमानुष अत्याचार करायचे आणि स्वतःला लोकशाहीचे समर्थक समजायचे. पण मॅग्ना कार्टा ही खरी लोकशाही असं त्यांनी म्हणायचे. पण लोकशाहीची खरी सुरुवात 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी केली, हे नंतरच्या काळामध्ये जगानं मान्य केलं. आणि त्याची सुरुवात कुठली असेल तर अनुभव मंडप, ज्याला मी संसद म्हणतो. आजची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटची बीज जर कुठं असतील तर बसवण्णांच्या अनुभव मंडपात आहेत. आता ते अनुभव मंडप म्हणजे नेमकं काय?
12व्या शतकात बसवण्णांनी या देशातल्या महार, मांग, कुंभार, चांभार, लोहार, सुतार, कैकाडी, घिसाडी, लमाणी, वडार, साळी, माळी, तेली, कोष्टी 18 पगड जातींचं संघटन केलं. चांभार हरळई आला अनुभव मंटपात, धनगराचा वीर गोल्लाळ आला, मांग समाजातनं मांग चेन्नैया आले, परीट समाजाचा मडिवाळ माचीदेव आला, बुरुडाचा केतय्या आला, होलार जातीचा उर्लिंग पेद्दी आला. एवढंच नाही, कोळी जातीतनं कन्नप्पा आला, सुतार जातीतून बसय्या आला, माळी जात होती मुद्दय्या आला. अनेक जातीचे लोक सगळे एकत्रित आले आणि अनुभव मंटपात महात्मा बसवण्णांनी एक नवा विचार प्रस्थापित केला. आपण संवाद साधूया. कारण पूर्वीच्या काळात कुंभारवाड्यातच राहायचे, चांभारवाड्यातच राहायचे, मांगवाड्यातच राहायचे, महारवाड्यातच राहायचा. कोणी कोणाला बोलत नव्हतं, संवाद नव्हता. बसवण्णांनी म्हणलं हे सगळे वाडे तोडून टाका आणि सगळे एकत्र या, आपण अनुभव मंटपामध्ये एकत्र येऊ, आपण एकमेकांशी संवाद साधू. उत्तम संवाद ज्याला साधता येतंय तोच नेता बनू शकतो, तोच संघटक होऊ शकतो, तोच इतिहास निर्माण करू शकतो. हे बसवण्णाला माहिती होतं. म्हणून 12व्या शतकात बसवण्णांनी 18 पगड जातींना एकत्र केलं. आता त्या अनुभव मंटपाचा अध्यक्ष कोणाला करावं ह्याची चर्चा सुरू झाली. आपल्याकडे कसं आहे, अध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा असते, कुठलेही राहू दे, फील्ड कोणती राहू दे, अध्यक्ष होण्यासाठी प्रत्येकाची घाई असते, मला अध्यक्ष व्हायचं, मला अध्यक्ष व्हायचं. आता एवढ्या मोठ्या अनुभव मंटपाचा अध्यक्ष करायचा आहे. 770 शरण होते, 350 वेगवेगळ्या जातीतनं आलेले लोक होते. नीट आहे का, आपल्या मागे आपली जात येणं झालंय, घर येणं झालंय. बसवण्णांच्या मागे 350 जातींचं संघटन होतं. अद्भुत कुशल संघटक होते बसवण्णांनी. एवढ्या जातीच्या लोकांना शोधून काढलं, 770 लोक, आणि त्याचा अध्यक्ष नेमायचा होता. अध्यक्ष नेमायचा होता तर सगळे शरण म्हणले, अरे बाबा, आपल्या सगळ्यांना देव, धर्म, संस्कृती, आत्मसन्मान हे सगळं कोण दिलं असेल तर बसवण्णांनी दिलंय. आणि म्हणून आपण काय करू, या अनुभव मंटपाचा अध्यक्ष आपण बसवण्णाला करू. सगळे आले बसवण्णाकडं. बसवण्णांना म्हणले, चला अनुभव मंटपाचा अध्यक्ष तुम्हाला व्हायचंय. बसवण्णांनी हात जोडून खूप सुंदर वाक्य म्हटलं, अरे तुमच्यासारखे महान शरण ज्या अनुभव मंटपामध्ये आहेत त्याचा अध्यक्ष मी व्हावा एवढी माझी पात्रता नाही, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शिवभक्तांपेक्षा महान कोणी नाही. हे 12व्या शतकामध्ये सामाजिक संघटनेचं सूत्र बसवण्णांनी मांडलं. माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही आणि तुमच्यापेक्षा महान कोणीच नाही असं म्हटल्यानंतर संघटन उभं राहतं. पण दुर्दैवाने मी मोठा आहे, मी शहाणा आहे असं म्हटलं की संघटनेमध्ये बिघाड होते. बसवण्णांचं जे संघटन आहे, आणि अध्यक्ष कोणाला केलं त्यांनी, पोतराज जाती जन्माला आलेल्या अल्लम प्रभूला. नीट आहे का, पोतराज जात चापकं मारते ना स्वतःच्या अंगावरती, त्या जातीत जन्माला आलेले अल्लम प्रभू, त्या अल्लम प्रभूंना बसवण्णांनी 12व्या शतकात अनुभव मंटपाचा अध्यक्ष बनवला. ही जगाच्या पाठीवरली भटक्या विमुक्तांना विकासाच्या प्रवाहात आणणारी सगळ्यात क्रांतिकारी घटना आहे. आजही भटके विमुक्त म्हणतायत, आम्हाला रेणके आयोगाच्या शिफारशी लागू करा, आम्हाला प्रवाहात घ्या. दुर्दैवाने सरकार कोणाचं येऊ दे, पण भटक्यांचं अजून ऐकलं जात नाही. पण महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये घिसाड असेल, पोतराज असेल, नटू जाती असतील, या सगळ्या या भटक्यांचा प्रतिनिधी म्हणून अल्लम प्रभूंना अनुभव मंटपाचा अध्यक्ष केलं होतं. बघा, आपल्या गावात परीट किती समाजाचे लोक आहेत मला माहित नाहीत, पर्यटक किती आहेत. पण एक सांगतो तुम्हाला, बसवण्णांचा जो इतिहास आहे, शरणांचा जो इतिहास आहे, तो सुरक्षित राहावा यासाठी बसवण्णांच्या वचन साहित्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जीव देणारे माणसं कोण होते माहिती आहे का? परटाचे होते. आपल्याला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण महात्मा बसवण्णांच्या शरणांच्या वचन साहित्याचं रक्षण व्हावं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हौतात्म्य देणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे परीट माचय्या. त्या परटानं जीव दिला. त्या वचन साहित्यामध्ये काय होतं, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नका, हा आमचा आहे, हा आमचा आहे, कुडल संगम देवा आपल्या महानगरचा पुत्र आहे. हा सद्भावनेचा, आत्मीयतेचा भाग
त्या वचन साहित्यात असल्यामुळं सगळ्या प्रस्थापित लोकांना त्रास व्हायला लागला. अनुभव मंटपात सगळे शरण एकत्र आले. अहो, वेश्यांचं पुनर्वसन केलं बसवण्णांनी. 16,000 वेश्या होत्या कल्याण राज्यामध्ये, त्या 16,000 वेश्यांचं पुनर्वसन बसवण्णांनी केलंय. एक नाही, अनेक. वीर वैरागिनी अक्क महादेवी नावाची स्त्री शरण होती, तिला धर्मगुरू पदावर बसवलं. कंधारला एक मठ आहे उर्लिंग पेद्दीचा. त्या मठाचा धर्मगुरू 12व्या शतकामध्ये महार जातीचा, होलार जातीचा पेद्दी नावाच्या व्यक्तीला बसवण्णांनी त्या मठावरती बसवलं. ही सामाजिक समता आहे. बसवण्णा समजून घेत असताना आम्ही लिंगायत जर आहोत तर मग आमच्यासोबत 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार लोक, हे सगळे लोक आपल्या सोबत होते. आणि प्रत्येक घटकाचं योगदान आहे. आपण म्हणतो वारकाचं तोंड बघणे, बरोबर आहे ना. आपल्याकडे म्हण आहे वारकाचं तोंड बघणे. आता वारकांनी जर ठरवले आपले तोंड बघू नये तर आपले तोंड बघायसारखे राहतील का? पण ही मानसिक गुलामी आहे. बसवण्णांनी म्हणलं, अरे तुम्ही असं म्हणताय तर माझा सगळ्यात जवळचा पिये, बसवण्णांच्या जवळचा सगळ्यात पिये कोण होता, स्वीय सहाय्यक जर कोण होता तर त्याचं नाव हडपद अप्पण्णा आहे. बसवण्णांच्या सगळ्यात जवळचा होता, तो वारिक होता. बसवण्णांची धर्मपत्नी ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्या धर्मपत्नीचं समाधी बांधण्याचं काम वारकांनी केलं. हा परटांचा इतिहास आहे, हा वारकांचा इतिहास आहे, हा मातंगांचा इतिहास आहे. धनगर वीर गोल्लाळ नावाचा एक मोठा शरण महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंटपामध्ये होता. शिवयोगी सिद्धरामेश्वर हे धनगर आहेत, लक्षात घ्या. वीर गोल्लाळ धनगर होता. ह्या सगळ्या धनगरांनी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांच्या खांद्याला खांदा लावून अनुभव मंटपाचं मोठं काम केलं. एक छोटीशी घटना सांगतो बसवण्णांच्या जीवनातली. हरळय्या नावाचा एक शरण होऊन गेला, जातीनं चांबार होता. बिजापूर जिल्ह्यामध्ये सिरपूर नावाचं गाव. आणि बसवण्णांची चर्चा ऐकून जग परिवर्तित करण्यासाठी या क्रांतिकारी कामामध्ये आपलं पण काहीतरी योगदान असावं म्हणून तो बसव कल्याणला आला. बसव कल्याणला अनुभव मंटपामध्ये त्यांनी प्रवेश केला, दीक्षा घेतली. आहारामध्ये बदल झाला की विचारामध्ये बदल होतो, विचारामध्ये बदल झाला की आचरणामध्ये बदल होतो, आणि आचरणामध्ये बदल झाला की माणसाच्या नशिबामध्ये बदल होतो. तो चांबार हरळय्या कायक करायला लागला, कष्ट करायला लागला. त्याच्या जीवनामध्ये बदल झाल्यावर एके दिवशी घटना अशी घडली की सकाळची वेळ होती आणि बसवण्णा राज दरबाराकडे निघाले होते. आणि एवढ्या सकाळी सकाळी तो हरळय्या देखील चांबार आपल्या चपल्या शिवायच्या दुकानाकडे निघाला होता. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसून बसवण्णा निघाले. सोबत अंगरक्षक दल होतं, गणाचार दल होतं. सकाळी सकाळी त्या चांबार हरळय्याची आणि बसवण्णांची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याबरोबर हरळय्याने हात जोडले, म्हणले आपला देव भेटला, क्रांतिकारी पुरुष भेटला, महात्मा भेटला बसवण्णा. आणि बसवण्णाला बघितल्याबरोबर चांबार हरळय्यानं आपले दोन्ही हात जोडले आणि बसवण्णाला शरणार्थ म्हटलं. आता असं म्हटल्यावर हम रस्त्यावरती प्रधानमंत्री बसवण्णा, 350 जातींचा प्रतिनिधी बसवण्णा, 770 शरणांचा नायक होता तो. त्या बसवण्णाला चांबार हरळय्याने हात जोडून शरणार्थ म्हटल्याबरोबर आता आजकालच्या नेत्यासारखा असा हात करून बी गेल तर जमलं असतं की, उगा खिडकीतून उगा कार्यकर्ता पुन्हा समध्या गावाला म्हणला असता, साहेबांना हात केलं, भैयानं हात केलं, मामानं हात केलं, दादानं हात केलं. पण बसवण्णांनी तसं केलं नाही. चांबार हरळय्यांनी आपले दोन्ही हात जोडून बसवण्णाला शरणार्थ म्हटल्याबरोबर बसवण्णांनी घोड्यावरची लगाम खेचली, घोड्यावरनं खाली उतरले, चालत त्या चांबारापर्यंत गेले. त्याने हात जोडून एकदा शरणार्थ म्हटला होता. बसवण्णा त्याच्या जवळ गेले, आपले दोन्ही हात जोडले आणि शरणू शरणार्थी असं म्हटलं. आणि हरळय्याच्या त्या चांबाराच्या पाठीवर हात फिरवत बसवण्णांनी म्हटलं, हरळय्या खूप काम आहे, मी येतोय आता, मला जावं लागेल राजदरबारात, राजा वाट बघतोय, आपण नंतर भेटू असं म्हटले बसवण्णा आणि घोड्यावरती बसून राजदरबाराकडे निघून गेले. घटना छोटीच होती पण त्या हरळय्यासाठी ती मोठी होती. 12व्या शतकात खूप मोठी घटना आहे. तो हरळय्या विचार करायला लागला की ज्याने इष्टलिंग दिलं, ज्यानं देव दिला, जीवन पद्धती दिली, आत्मसन्मान दिलं, तेवढा मोठा बसवण्णा, प्रधानमंत्री बसवण्णा, मी चांभार माणूस, मी एकदा शरणार्थ केल्यावर घोड्यावरनं पाय उतार होऊन खाली आपले दोन्ही हात जोडून कमरेतनं वाकून मी एकदा शरणार्थ केलो तर बसवण्णांनी 2 वेळेस मला शरणार्थ केलं.
काय केलं म्हणजे आपण या उपकारातून मुक्त होऊ, हा विचार करायला लागला तो हरळय्या चांभार. दिवसभर कामामध्ये लक्ष लागलं नाही. घरी आला, बायकोला लक्षात आलं नवरा आपला विचलित झालाय, व्यथित झालाय, काहीतरी चिंता करतोय. कल्याणी होतं तिचं नाव, बायकोचं नाव कल्याणी होतं. कल्याणीनं हरळय्या नवऱ्याला विचारली, काय हो, कुठल्या चिंतेत आहात, कुठली काळजी आहे? हरळय्याने म्हणलं, कल्याणी काय सांगू, अगं भर बाजारामध्ये राज रस्त्यावरती बसवण्णांची भेट झाली. मी हात जोडून शरणार्थ म्हटलो. एवढा मोठा माणूस घोड्यावरनं खाली उतरला, आपले हात जोडले, कमरेतनं वाकून मला 2 वेळेस शरणार्थ म्हटला, शरणू शरणार्थी म्हटलं. काय केलं म्हणजे आपण या महामानवाच्या उपकारातनं मुक्त होऊ? कल्याणीनं म्हणली, अहो तो प्रधानमंत्री आहे, दारिद्र्याचं निर्मूलन केलंय त्यांनी, लोकांना विचार दिले त्यांनी, आत्मसन्मान दिले, काय नाही त्याच्याकडं, आणि आपण सांबार देऊन देऊन काय देणार आहोत? बोलता बोलता त्याच्या बायकोनं म्हटली हरळय्याला, अहो आपण आपल्या शरीराचं कातडं सोलून त्याची चप्पल बनवली आणि ती जर बसवण्णांच्या पायात गाठली तरी उपकार फिटायचं नाही. वाक्य सोपं होतं, पण हरळय्या ऐकल्याबरोबर ताडकन उभा राहिला आणि त्यानं बायकोला म्हटला, कल्याणी चांगली कल्पना आहे, एक काम करू, मी माझ्या शरीराचं कातडं सोलतो, त्याच्यापासून जोडे बनवतो आणि बसवण्णांच्या श्रीचरणाला अर्पण करतो. असं म्हटल्यावर बायको म्हटली त्याची, अहो किती स्वार्थी आहात, बसवण्णांचे उपकार केवळ तुमच्यावरच आहेत का? नाही, माझ्यावरती आहेत, कारण स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून 8व्या वर्षी बसवण्णांनी घर सोडलं होतं. एक काम करते, मी माझ्या डाव्या पायाचं कातडं सोलते, तुम्ही तुमच्या उजव्या पायाचं मांडीचं कातडं सोला, आपण दोघंही आपल्या देहचर्मापासून सुंदर पदवेश बनवूया आणि ते बसवण्णांच्या पायाला अर्पण करूया. 3 दिवस ती सेवा त्यांची चालू झाली. रापी हातात घेतला, सगळे अवजार स्वच्छ धुतले, आपल्याच हातांनी आपलंच कातडं दोघाही पती पत्नींनी सोलायला सुरुवात केली. रक्ताची चिळकांडी उडाली, पण डोळ्यात वेदना नव्हत्या. बसवण्णांची भक्ती अंतकरणात होती. ते कातडं सोलून त्यांनी सुंदर जोडे बनवले. 3 दिवस प्रचंड रक्तस्त्रावाने शरीर खूप क्षय झाला होतं, अंग तापीनं फणफणत होतं, अशक्तपणा आला होता. तशा अवस्थेमध्ये ते पदवेश त्यांनी बनवले, टोपलीत ठेवले, त्याच्यावरती एक वस्त्र झाकलं आणि डोक्यावरती ठेवून बसवण्णांच्या घराकडे निघाले. बसवण्णांच्या घरचं नाव आहे महामने. महामने अंदूर धोड्डूद मानी, बिग हाऊस, मोठं घर, त्याचा अर्थ महामनेचा अर्थ बिग हाऊस, मोठं घर. निघाले. सकाळची वेळ, सदरेवरती प्रचंड गर्दी, दारा चपल्यांचा ढीग. बसवण्णा लोकनायक होते. अनेक समस्या, अनेक योजना, प्रचंड गर्दी. त्या गर्दीतून वाट काढत हे दोघंही नवरा बायको, सांबार हरळय्या, त्याची बायको कल्याणी, वाट काढत बसवण्णांच्या सदरेवरती पोहोचले. चालता येत नव्हतं, कातडं सोलल्यामुळं ठीक त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं, अंग सगळं तापीनं फणफणत होतं. अशा अवस्थेमध्ये त्यांना बघितल्याबरोबर बसवण्णा जाग्यावरनं उठले. त्यांनी शरणार्थ म्हटल्यावर पुन्हा बसवण्णांनी हात जोडलं आणि पुन्हा शरणू शरणार्थ म्हटलं. हरळय्या रडायला लागला. म्हणले, बसवण्णा तुमचे अनंत उपकार माझ्यावरती असताना, अहो तुम्ही मान सन्मान दिलात, आम्ही शूद्र अतिशूद्र, व्यवस्थेनं आम्हाला नाकारलेले लोक, आम्ही बहिष्कृत लोक, आम्ही अस्पृश्य लोक, तुम्ही विकासाच्या प्रवाहात आणलात. तुमचे एवढे उपकार असताना पुन्हा 2-2दा शरणात म्हणत जाऊ नका. तरी बसवण्णा जवळ आले. त्याने पाहिलं टोपलीत काय म्हणून सहज कुतूहलानं बसवण्णांनी विचारलं हरळय्याला. हरळय्यांनी म्हणलं, बसवण्णा अहो तुमच्यासाठी एक भेट देण्यासाठी आणलंय, बघा लवकर त्याचा स्वीकार करा. त्या टोपलीवरलं वस्त्र काढल्याबरोबर डोळे दिपले बसवण्णांचे, जणू काही टोपलीत चंद्र उगवलाय की काय अशी अवस्था झाली होती. सुंदर सुगंध दरवळत होता, त्या टोपलीतला परिमळ दरवळत होता, नाजूक सुंदर जोडे. हरळय्यांनी म्हणलं, बसवण्णा तुमच्या श्रीचरणांसाठी आम्ही बनवलंय, अगोदर पायात घाला. बसवण्णांनी म्हणलं, अरे एवढे नाजूक सुंदर जोडे कुठल्या कातड्यापासून बनवले? कारण जनावराच्या कातड्याचा वास येतो, याचं तर परिमळ दरवळतोय. एवढे नाजूक, एवढे तेजस्वी, एवढे पवित्र पदवेश, सांग हरळय्या कशापासून बनवलास? मनात शंकेची पाल चुकचुकली बसवण्णांच्या, कारण संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. त्यांना माहिती होतं शरण त्याच्यावर किती प्रेम करतात. बसवण्णांनी म्हणलं, हरळय्या सांग
हे जोडे कशापासून बनवलेस? हरळे यांनी म्हणलं अगोदर पायात घाला आणि मग सांगतो. बसवण्णांनी म्हणलं नाही, अगोदर सांग मगच घालतो. तेवढ्यात त्यांच्या बायकोनं, हरळैयाच्या बायकोनं, त्या कल्याणीनं म्हटली, अहो बसवण्णा, भर बाजारात तेवढ्या लोकांमध्ये माझा नवरा एकदा तुम्हाला शरणार्थ केला तर तुम्ही घोड्यावरनं पाय उतार होऊन माझ्या नवऱ्याला नम्रपणे 2 वेळेस शरणार्थ केलात. तुमचे अनंत उपकार आहेत. तुम्ही आत्मसन्मान दिलात, इष्टलिंग आम्हाला दिलात, विकासाच्या प्रवाहात तुम्ही आणलात. तुमची ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही, पण तुमच्या ऋणाचं स्मरण म्हणून मी माझ्या डाव्या मांडीचं कातडं सोडले, माझ्या नवऱ्याने त्याच्या उजव्या पायाचं कातडं सोडलं आणि आम्ही आमच्या देहचर्मापासून हे जोडे बनवलेत, अगोदर पायात घाला. ऐकल्याबरोबर संवेदनशील मनाच्या बसवण्णांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला सुरू झालं, अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. त्यांनी बायकोला हाक मारली, बघ गंगांबिके बघ, एवढं प्रेम कोण कोणावरती करेल का? अरे स्वतःच्या कातड्यापासून बनवलेले जोडे तुम्ही मला देताय. बसवण्णांनी म्हटलं ते पदवेश हातात घेतले, ते जोडे हातात घेऊन बसवण्णा म्हटले, हरळैया तुझ्या गळ्यात इष्टलिंग आहे, कल्याणी तुझ्या शरीरावरती इष्टलिंग आहे. महान शरणांच्या तुमच्या कातड्यापासून बनवलेले जोडे मी माझ्या पायात घालावं एवढी माझी पात्रता नाही. अरे हे जोडे जोडे नाहीत, प्रत्यक्ष महादेवाचे पाय आहेत असं म्हटलं आणि ते जोडे स्वतःच्या डोक्यावरती ठेवून महात्मा बसवण्णांनी सगळ्या गावभर मिरवलं. श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा महात्मा बसवण्णा जगावेगळा नायक आहे. तुम्ही म्हणाल शिवानंद हैबतपुरे, हे तुम्ही सांगताय ते खरं कशावरून? बरोबर आहे ना, तुम्ही उगं काही सांगसाल, तसं नाही. आजही नीट ऐका, आजही ते जोडे, ते पदवेश तुम्हाला पाहायला मिळतील. कुठं? कलबुर्गी नावाचा जिल्हा आहे, गुलबर्गा, बरोबर आहे. त्या कलबुर्गी नावाच्या जिल्ह्यामध्ये सेडम नावाचा एक तालुका आहे, सेडम. त्या सेडममध्ये एक बिजनहळ्ळी नावाचं गाव आहे. लिहून घ्या वाटल्यास, तुम्हाला उद्या परवा दिवशी जाता येईल, तुम्ही बघू शकता. कलबुर्गी नावाचा जिल्हा, सेडम नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये बिजनहळ्ळी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक मंदिर आहे, पण त्या मंदिरात मूर्ती नाही. एका काचेच्या पेटीमध्ये तिथं हे जोडे आजही ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल हे जोडे तेच आहेत, कशावरनं? तर बेंगलोरच्या लॅबोरेटरीचा, बेंगलोरच्या प्रयोगशाळेचा DNA रिपोर्ट तिथं आपल्याला पाहायला मिळेल. तिथंच लावलेला आहे भिंतीवर. तिथे रिपोर्ट असं सांगतोय की होय, हे जे कातडं आहे ते 12व्या शतकातल्या एका स्त्रीचं आणि एका पुरुषाचं हे कातडं आहे. म्हणजे बसवण्णांचा इतिहास हा जिवंत इतिहास आहे. 350 जाती एकत्र येऊन निर्माण झालेल्या लिंगायत धर्माच्या आंदोलनाचा हा इतिहास आहे. विशिष्ट एका जातीचा, एका व्यक्तीचा नाही. याच्यात बेरड आहेत, पारधी आहेत, कोळी आहेत, माळी आहेत, धनगर आहेत, मातंग आहेत, कुंभार आहेत, परीट आहेत, बंजारा देखील आमच्या बरोबर आहे. 350 जाती एकत्र आल्या आणि मग अनुभव मंटपातून हा स्फोट झाला. 12व्या शतकामध्ये त्याच हरळैयाच्या मुलासोबत मधुवरस ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न झालं आणि मग प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. इष्टलिंग दीक्षा संस्काराच्या आधारावरती तो विवाह झाला, पण व्यवस्थेला तो विवाह पचला नाही. शेवटी हरळैयाला आणि मधुवरसला हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडून मारण्यात आलं, बसव कल्याणला. आणि मग बसवण्णाला प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देऊन कुडल संगमला जावं लागलं. मग हे जे वचन साहित्य आहे ते वचन साहित्य जाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. लिंगायत धर्माचा, लिंगायत समाजाचा, लिंगायतांचा इतिहास दुर्लक्षित का झाला? त्याचं कारण असं आहे की आमचं वचन साहित्य आम्हाला आमच्यापर्यंत येऊ दिलं गेलं नाही. कारण त्या वचन साहित्यामध्ये 18 पगड जातींच्या मुक्तीची गाथा आहे, सगळ्या समाजाचं संघटन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण दुर्दैवाने तो इतिहास दाबला गेला, वचन साहित्य जाळण्यात आलं, अनेक शरणांच्या कत्ली झाल्या, जंगमांच्या हत्या झाल्या आणि हा इतिहास दबला गेला. आणि बसवण्णाला नंदीच्या रूपात मग आम्ही दुर्दैवाने स्वीकारलो. बसवण्णा म्हणजे बैल, बसवण्णा म्हणजे नंदी असं नाही. 12व्या शतकात सामान्य माणसाला
विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलं. आणि बसवण्णा हा जगाच्या पाठीवरला पहिला स्त्री कुल उद्धारक आहे. तो स्त्री पुरुष समानतेचा दाता आहे. मी नेहमी सांगत असतो, बापावर सगळ्यात जास्ती प्रेम पोरगी करते, पोरग नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून 12व्या शतकात बसवण्णांनी लिहून ठेवलं की स्त्री आणि पुरुषांमध्ये तुम्ही भेद करू नका. तुमच्याला झालेली मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये भेद नाही, दोन्ही समान आहेत. म्हणजे 12व्या शतकातला हा विचार किती पुरोगामी होता, किती परिवर्तनवादी होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक देवांच्या उपासना. बसवण्णा म्हणतात, अरे आमचं ज्योतिष्य पोपट काय सांगेल, त्याला कधी मांजर गटल आणि त्या पोपटाला खाऊन टाकील हे त्यालाच माहीत राहत नाही, आणि तो आमचं भविष्य कशाला सांगेल. ग्रहबल, ताराबल, चंद्रबल, राहुबल, केतुबल या सगळ्यांपेक्षा माणसाच्या नीतिमत्तेचं आत्मबल सर्वात श्रेष्ठ आहे, असं 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी सांगितलं. म्हणजे कर्तृत्वावरती, मनगटावरती, घामावरती महात्मा बसवण्णांचा पूर्ण विश्वास होता. पण दुर्दैवाने आज आम्ही प्रयत्नवाद सोडून दैववादाकडे निष्ठायला लागलो. नेहमी सांगतात लोक की किचनचं तोंड कुणीकडे राहावं, बेडरूमचं तोंड कुणीकडे राहावं, हॉलचं तोंड कुणीकडे राहावं. हे वास्तुशास्त्र आपण ऐकतोय सध्याच्या काळामध्ये. लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो, मी एकाला विचारलं ही भानगड काय आहे, ते म्हणजे किचनचं तोंड, बेडरूमचं तोंड, हॉलचं तोंड. मी म्हणलं असं असेल तर काय होईल. त्यानं म्हणलं वास्तू शांत राहते. त्यानं काय म्हणलं, वास्तू शांत राहते. मी म्हटलं अरे बाबा, किचनचं तोंड कुणीकडे राहावं, बेडरूमचं तोंड कुणीकडे राहावं, हॉलचं तोंड कुणीकडे राहावं, ह्याच्यापेक्षा त्या घरात राहणाऱ्या माणसाचे तोंड एकमेकाकडे राहिले की वास्तू आपलापून शांत होते आहे. त्याला पुन्हा इकडे तिकडे दारं खिडक्या पाडायची आवश्यकता नाही. बसवण्णांनी 12व्या शतकात हे सांगितलं. श्रीमंतीचा मार्ग हा मंदिरातून जात नाही, यज्ञ होम हवनातून जात नाही. आपल्याकडं काही महिला नवरा श्रीमंत व्हावा म्हणून वैभवलक्ष्मीच्या पोत्या वाचतात. बसवण्णांनी म्हणलं 12व्या शतकामध्ये श्रीमंतीचा मार्ग मी तुम्हाला सांगतो असं म्हटलं. दारिद्र्याचं निर्मूलन करणारा 12व्या शतकातला तो पहिला प्रधानमंत्री होता. त्याने म्हटलं श्रीमंतीचा मार्ग कोणता. बसवण्णांनी सांगून ठेवलं, ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं, सदाचारानं, नीती नियमानं जगतात, ज्या घरातले सगळेच लोक कष्ट करतात, सगळेच लोक घाम गाळतात, उभं एक जण कमी लाले आणि दुसरं बसून खावलाले, ते घर पुढे येत नाही. ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं, सदाचारानं, नीती नियमानं जगतात, सगळेच लोक कष्ट करतात आणि गरजेपुरतच खर्च करतात आणि राहिलेला पैसा समाजातल्या घोर गरीब लोकांना मदत म्हणून देतात, तेच कुटुंब श्रीमंत होतं. म्हणून बसवण्णांनी 12व्या शतकात वचन साहित्यामध्ये लिहून ठेवलं. आचार हाच स्वर्ग आहे, अनाचार हाच नरक आहे. स्वर्ग म्हणजे कुठेतरी लांब आहे, वैकुंठ म्हणजे कुठेतरी लांब आहे असं बसवण्णांनी म्हटलं नाही. आम्ही चांगलं वागणं, आमच्या बायकोबरोबर, आमच्या लेकरांबरोबर चांगलं वागणं, आईवडिलांची सेवा करणं, शेजाऱ्याशी सौजन्यानं वागणं, हेच स्वर्ग आहे. ह्याच्या पलीकडचा स्वर्ग राहू शकत नाही. हा सदाचाराचा, शिवाचाराचा सोपा मार्ग 12व्या शतकात बसवण्णांनी सांगितल्यामुळं 18 पगड जातीचे लोक या चळवळीकडे आकृष्ट झाले आणि म्हणून लिंगायताचा एक मोठा इतिहास निर्माण झाला. 12व्या शतकामध्ये प्रतिक्रांती झाल्यानंतर कुडल संगम क्षेत्री कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभेच्या संगमावरती बसवण्णा लिंगैक्य झाले. नंतरच्या कालखंडामध्ये हा सगळा इतिहास दबला गेला. उळवी, कुडल संगम, बसव कल्याण हे लिंगायत धर्मियांचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहेत. लक्षात घ्या, इथं जिवंत इतिहास आहे. आपल्याकडे सिरियल सुरू झाल्यानंतर आपण बघतो की हे धारावाहिक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही घटनेशी, व्यक्तीशी, ठिकाणाशी कुठलाच संबंध नाही असल्यास निवड योगायोग समजावा म्हणतोय आपण, तरी पण आपण सिरियल पाहतो. पण बसवण्णांचा इतिहास जिवंत इतिहास आहे. या इतिहासाचा परटाशी संबंध आहे, माळ्याशी संबंध आहे, मातंगाशी संबंध आहे, भोयाशी संबंध आहे, कोळ्याशी संबंध आहे, बौद्धांशी संबंध आहे. या इतिहासाचा प्रत्येक समाज घटकाशी संबंध आहे. हा जिवंत इतिहास आहे. बहुजन समाजाला साद घालणारा, विकासाच्या प्रवाहात घेऊन जाणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा महात्मा बसवण्णा आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि मग कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचं लग्न असेल, आपण महात्मा बसवण्णांचे चित्र आणि चरित्राचा प्रचार करणं अतिशय गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, घरात गेल्याबरोबर दर्शनीय भागावरती महात्मा बसवण्णांचं चित्र आपल्याला दिसलं पाहिजे. बसव जयंती साजरी करत असताना आपण कुठल्या जातीशी स्पर्धा नाही करत. बसव जयंती साजरी करत असताना आपण कुठल्या व्यक्तीचा तिरस्कार करणार नाही. बसव जयंती साजरी करत असताना आपण महापुरुषाच्या विचाराच्या प्रचाराचा विचार करूया.
महात्मा बसवण्णांच्या विचाराची पुस्तकं आपल्या घरात असली पाहिजेत, तरच त्या विचारा, कारण वचन जर पचन झालं, बघा बसवण्णांच्या एका विचारावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी काम केलं, बसवण्णांच्या एकाच विचारावरती बाबा आमटेंनी काम केलं, बसवण्णांच्या एकाच विचारावरती महात्मा फुलेंनी काम केलं. जगभरातले महापुरुष हे वेगवेगळ्या काळात जरी जन्माला आले असले तरी सगळ्यांचं मर्म केवळ माणसाचं कल्याण आहे, माणसाचं उत्थान आहे. आणि बसव जयंतीच्या अनुषंगावरती आपण सगळ्यांनी त्याचा विचार करणं आवश्यक आहे. महात्मा बसवण्णांचं चरित्र प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. कारण संसद असेल की लोकशाही ही बसवण्णांची देणगी आहे. जग सगळं, ऑस्ट्रेलियामध्ये अनुभव मंडप आहे, रशियात बसवण्णांचा पुतळा आहे, लंडनला बसवण्णांचा पुतळा बसला आहे. आपण सगळेजण जर हा विचार नाही स्वीकारला तर आपण उपेक्षित राहू, वंचित राहू. आणि म्हणून बसवण्णांच्या या जयंतीच्या अनुषंगानं आपण सगळेजण विचाराची जयंती साजरी करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. झालेली ही वाङ्मयीन सेवा माझे गुरु, युगनिर्माता, युगप्रवर्तक, राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या मंगलमय चरणी अर्पण करतो. या ठिकाणी पुनश्च एकदा चळवळीत माझ्यासोबत आलेले देवदास सांगवे सर असतील किंवा विश्वनाथ मोरगे आहेत, त्या सर्वांचा अंतःकरणपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की महात्मा बसवण्णांच्या विचारावरती जास्तीत जास्त आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम कसं राबवता येईल, या ठिकाणी व्याख्यान देणारे आमचे होडगे देखील आहेत. आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गाव कुसापर्यंत बसवण्णांचा विचार पोहोचण्यासाठी सगळ्या तरुणांनी पुढाकार घ्यावा. सगळ्या जातीतल्या लोकांचं काम हे बसवण्णांना आणून कसं जोडता येईल आणि बसवण्णांचा विचार तिथपर्यंत कसं घेऊन जाता येईल, ही सगळी परिस्थिती आपण निश्चितपणे निर्माण करूया, एवढंच बोलतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना शरणू शरणार्थी. चला.